विक्षेप नको, विक्षेप नका होतो. विक्षेप झाला ना माझा मूळ राहणार नाही ना ठीक. टाळवाले टाळ वाजवू नका थोडा. तू पहिले जसं करून ठेवलं तसं ठेव ना. आणि कोणी काही म्हणून नाही राहिलं का इतकाच आवाज पाहिजे काही पाहिजे. तुला बटनच फिरावं लागते, आमची काय पूर्ण बुद्धी फिरवावी लागते. आणि पाठ केलेले कीर्तन नाही ना बाटा, हे प्रवाह आहे, फ्लो आहे. कशाला नुकसान करतं सगळ्यांचं, कल्याण होऊ दे ना. माझे मुद्दे नीट आहे का? जो सगळ्यांना सोबत घेतो. हिंदू धर्मामध्ये आज इस्कॉन वाल्याला इस्कॉन मोठं करायचं आहे, स्वामीनारायण वाल्याला स्वामीनारायण मोठं करायचं आहे, बाकीचे जे असतील त्यांना ते मोठं करायचं. धर्म कोणी मोठा करावा? हा? आणि आपण तर आपण उदार आहोत. आपल्याला कोणी सांगितलं का शंकरजी सारखा भोला देवता नाही, तर आम्ही प्रदीप मिश्राच्या मागे मागून शंकरजी करू. आता सध्या ट्रेंड आला खाटू श्याम, मग आम्ही खाटू श्यामच्या मागे लागलो. कोणीतरी सांगितलं श्रीमंताचा देव बालाजी, मग आम्ही बालाजीला गेलो. आमच्यामध्ये एकनिष्ठता नाही, आम्ही भटकून राहिलो. आणि याच्या भरोशावर धर्माचे जे ठेकेदार आहेत, जे स्वतःला धर्मपंडित म्हणून घेतात, ते त्यांचे घर भरतात, तुम्ही तसेच राहता. हे आमच्या लक्षात येत नाही. आणि हे सगळं लक्षात यावं याच्यासाठी कथा कीर्तन आहे. पण इथं आमची अपेक्षा आहे का हसणे, इथं आमची अपेक्षा आहे गाणे म्हणा, इथं आमची अपेक्षा आहे मनोरंजन करा, विनोद सांगा. संतांचे विचार, वाङ्मय, शास्त्र कधी सांगायचं? आज कोणत्याही इंग्रजीतल्या पोराला विचारा, तो इंग्रजीच्या शाळेत शिकतो, त्याला विचारा विमानाचा शोध कोणी लावला, तर तो म्हणतो राईट ब्रदर्स. मग आमच्या इथं तळवादेनं जे लावलं होतं ते काय होतं? गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? आम्हाला माहित नाही. मी साधा एक प्रश्न विचारतो तुम्हाला, साधा प्रश्न. आकाशाचा रंग कोणता आहे? आकाशी म्हणते. वास्तविक आकाशाला रंगच नाही, आकाश नावाची वस्तूच नाही आहे. आकाश म्हणजे पोकळी, ती पोकळी आहे. आता ही इतकी साधी गोष्ट आम्हाला माहित नाही, परमार्थ काय गोष्ट आहे? आणि आपण तर इतके विचित्र याच्यामध्ये जगतो. तुम्ही पावडर लावता का? पावडर लावता? काही विचार पडते, हो म्हणा आपण म्हणा. का लावता पावडर? गोरं पडायसाठी. बरं, कोणती म्हैस पावडर लावून गोरी झाली? कोणता कावळा पावडर लावून गोळा झाला? आपल्याला माहित नाही. इंग्लंडमध्ये पावडर लावलं जाते कारण तिथे थंड प्रदेश आहे, आणि थंड प्रदेशामध्ये त्यांचं तापमान 0च्या खाली येते कधी. तर त्याच्यामध्ये शरीराचे जे हे चेहऱ्यावरचे छिद्र आहेत, तर आतमधली उष्णता आतमध्येच राहिली पाहिजे, याच्यासाठी पावडर लावून ते बंद केलं जाते का उष्णता बाहेर जाऊ नये. आपण कशासाठी लावतो? आपल्याकडे उष्णतेला काय कमी आहे? बाईचा मेकअप टिकते का? उष्णतेमुळे टिकत नाही, तरी ते पावडर लावणारे हुशार का मूर्ख? आता नाही बोलत कोणी, त्याने राहत नाही, मला काय दिले. मी कोणाची टिंगल करतो असं समजू नका. एक साधी वस्तू ज्याचं आपल्याला काय रिझन आहे हेही माहित नाही, आणि त्याच्या भरोशावर मोठा धंदा निर्माण होतो. आज तो पकवाजही पावडर मागतेच. ते तर ठीक आहे, तो काहून मागते? ते काहुरलं नाही पाहिजे, हाताचा घाम त्याला लागल्यामुळे शाई कावरली नाही पाहिजे. याचं कारण ते आहे, लोकांना माहित नाही. लोकांना बऱ्याच गोष्टी माहित नाही. आम्ही संतांना का मानावं, आम्ही देवाला का म्हणावं, आम्ही रामकथा काय ऐकावी? राम आमचा देव होता म्हणून ऐकावी? त्याचं कारण आहे. 2 पात्र आहेत, एक राम एक रावण. रावणाच्या माग मारीस गेला तर त्याला मरावं लागलं.
मरावं लागलं. आणि तो कोण होता? माणूस होता. मारीच कोण होता? माणूस होता. पण रावणानं त्याला काय बनवलं? हरण बनवलं. रावणाच्या मागे जर गेले तर माणसं हरण बनतात, जनावर बनतात. आणि रामाच्या मागे कोण आलं? हनुमंतराय आले. हनुमंतराय कोण आहे? वानर आहे. वानर जर रावणाच्या मागे गेला, रामाच्या मागे गेला तर वानर सुद्धा देव बनतो. हा फरक आहे. काय आहे राम, काय आहे रावण, काय आहे हे आम्हाला शिकावं लागेल. आमच्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून हे आमच्या अंतःकरणामध्ये बिंबवावं लागेल. याच्याकरता काय करावं लागेल? परमार्थ कसा करावा लागेल? परमार्थ कसा करावा लागेल? साधू संतांनी सांगितलं, जसा संतांनी केला तसं करावं लागेल. आणि परमार्थ आणि संसार याच्यामध्ये फरक काय माहित आहे? आवडीचा. जे पारमार्थिक असतात त्यांची आवड भिन्न असते आणि जे सांसारिक असतात त्यांची आवड भिन्न असते. कपड्यावरून ठरवू नका. कपड्यावरून ठरवू नका. माळा किती मोठ्या घातल्या याच्यावरून ठरवू. आमची अडचण तीच आहे. एका गावाला मी कीर्तनाला गेलो. प्रवीण भाऊ चांगलं कीर्तन केलं. मी कीर्तन चांगलंच करतो बरं. मग काकांना मग विचार पडला, महाराजांची तब्येत चांगली नाही दिसत, कीर्तन चांगलं झालं पाहिजे. आणि कीर्तन चांगलंच असते, फक्त ऐकणारे चांगले पाहिजे. कीर्तन चांगलं, कीर्तन कीर्तन जर असेल तर ते चांगलंच आहे. फक्त आमची अडचण काय आहे? आम्हाला कीर्तन आवडलं पाहिजे, ही आमची अडचण आहे. कीर्तन आवडलं नाही पाहिजे, कळलं पाहिजे. आम्ही आवडीतच गुंतून आहोत. कीर्तन आवडावं की कळावं? आवडायचं गणित कसं असते? त्याला जे आवडते त्याच्यानुसार तो विचार करतो. कीर्तन आम्हाला कळावं. भगवद्गीतेमध्ये कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला एकच म्हटलेला आहे, तू मानू नको, जाणून घे. वीर शब्दाचा अर्थ होतो जाणणे. आणि म्हणून त्याला मग प्रत्यय लावला विद्वान. जो जाणतो तो विद्वान. आम्ही जाणावं, आम्ही काहीतरी जाणावं. आम्ही जाणत नाही तसंच करतो, त्याला गतानुगती म्हणतात. नागपूरमध्ये सगळेजण ऑफिसमध्ये जायचे, धावपळ. आणि धावपळ चालू सगळेजण जाऊ लागले. ऑफिसचा नियम होता की जो व्यक्ती आला, वेळेवर आला, त्याने वेळ लिहायची आणि सही मारायची. उशीर जर झाला तर उशिरा किती वाजता आला ते लिहायचं आणि कारण लिहायचं का उशिरा आला. एक जण उशिरा आला, त्यानं कारण लिहिलं ट्रॅफिक कारण लिहिलं. आता दुसरा जो आला होता तो दुसऱ्याच कारणामुळे उशीर झाला, पण त्याला वाटलं दुसरं कशाला सांगायचं, या समोरच्यानं ट्रॅफिक लिहिलं, आपण त्याच्या खाली डॅश मारून देऊ. त्याने ट्रॅफिक लिहिलं. तिसऱ्याने तसंच केलं, त्याने ट्रॅफिक लिहिलं. चौथ्याने तसंच केलं, त्यानं ट्रॅफिक लिहिलं. पाचवा जो होता ना, त्याला उशीर झाला बिचाराला. त्याला का उशीर झाला? त्याच्या पत्नीची डिलिव्हरी आली होती आणि पत्नीला दवाखान्यात न्यायचं होतं, त्याच्यामुळं तो दवाखान्यात घेऊन गेला. नंतर यायला उशीर झाला. त्यानं कारण दिलं वाईफ डिलिव्हरी, पत्नीच्या प्रसूती, याच्यामुळं मला उशीर झाला. त्याच्यानंतर 6वा आला आणि त्याने त्याच्या खाली तसंच लिहून टाकलं. तो बॉस होता, तो म्हणजे काय जवळच नाही झालं. बायको कशी काय प्रेग्नेंट झाली? तुम्ही कोणाला हसून राहिले? तुम्ही हसून कोणाला राहिले? आमची हीच परिस्थिती आहे. आमच्या बापानं तुळशीची माळ घातली म्हणून आम्ही तुळशीची घातली. आमच्या बापानं बाबुळीची घातली असती आणि बाबुळीची घातली असती. आम्ही वारी का करावी? आम्ही भगवंताचं नामस्मरण का करावं? आम्ही ज्ञानेश्वरी का वाचावी? आम्ही गाथा का वाचावा? आम्ही कीर्तनात येऊन वेळ का द्यावा? आजचा काळ किती मोठा विचित्र आहे. जग विज्ञानाच्या काळामध्ये आहे आणि त्या विज्ञानाच्या काळामध्ये कोणीतरी एक धोतर घालून येतो, फेटा बांधतो आणि त्याच्या पुढे आम्ही 2 घंटे शांत का बसायचं? तुम्ही हा विचार करता कधी? आपण हा विचार करतो कधी? मी तर रोज विचार करतो की मी एक कीर्तन केल्यानंतर माझ्यात काय बदल झालाय.
119 वर्ष झाले तरुणा ग्रामवासी केजाजी महाराजांचा सप्ताह करून राहिले. प्रत्येकाने आपल्या आतमध्ये डोकावून पहा, काही कीर्तन ऐकण्याचा, भागवत ऐकण्याचा, रामायण ऐकण्याचा आमच्या अंतःकरणामध्ये काय बदल झालाय. तरुण पोरांनी पाहावं, आमचे विकार गेलेत, आमची व्यसनं गेलीत. जे पैसे कमावतात त्यांनी पाहावं की आम्ही प्रामाणिकपणाने कमावतोय की बेमानीनं कमावतोय. कीर्तन करणाऱ्यांनी बी पाहावं की आम्ही कीर्तन कशासाठी करतोय, लोकांना प्रभावित करण्याकरता करतोय की लोकांना ज्ञान झालं पाहिजे याच्यासाठी करतोय. सगळ्यांनी विचार करावा आणि विचार केल्यानंतर उत्तर काय येते त्यांच्यावर तुमच्या जीवनाची सफलता अवलंबून आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो, प्रत्येकाच्या हृदयावर ते विराजमान आहेत. कारण काय आहे, आज धर्मवीर संभाजी महाराजांविषयी मी बोललो. 40 दिवसापर्यंत महाराज एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांची आवड व्यापक असते ना ते मोठे होतात. आपल्याला आवडून काय आवडतो, बायको, लेकरं, पैसे, घर दार वगैरे, याच्याशिवाय आपल्याला काय आवडतं. आमची आवड मोठी असते. हे सगळे मोठ्या माणसाचं जीवन आम्हाला कळत का नाही. मग काही लोक असतात त्याच्यामध्ये, ज्ञानोबारायांनी यांच्यावर फार मोठा प्रहार केला बरं, ज्यांना तार्किक म्हणतात. नामस्मरण केल्यानं काय होते, काय होते नामस्मरण केल्यानं, कथा ऐकल्यानं काय होते, सत्संगामध्ये गेल्यानं काय होते, वेळ वाया जातो, वेळ वाया जातो. आजही लोक नाहीत का महाराष्ट्रात राहणारी, आजही महाराष्ट्रात राहणारी लोक आहेत की जे ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर शंका घेतात, नाहीत का घेणारे. कोण आहेत ते घेणारे, दुसऱ्या धर्माचे आहेत, आपलीच आहे. महाराज आपली ती इतकी विचित्र परिस्थिती आहे की कोण्या तरी जातीवादी विचाराच्या माग लागून आम्ही आमच्या महापुरुषांना लहान केलं. जातीवादी विचाराच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज मराठी आहे, आम्हाला अभिमान आहे त्यांचा वाला, पण त्यांचं चरित्र जर ब्राह्मणानं लिहिलं तर आम्ही ते चरित्र मानायला तयार नाही. लिहिणारा कोण आहे, आम्ही त्याचा द्वेष करतो, त्याच्यामुळे आम्ही मानायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये राहून जर तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनावर शंका घेत असाल तर आपण कोण आहोत, कोण आहोत आपण. कारण काय, तर्क. आणि ज्ञानोबारायांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, तर्काची दिठी हा गोचर नव्हे तीर्थी. तर्कानं देव दिसत नाही, तर्कानं आणि परमार्थामध्ये जे मिळते ते अदृश्य आहे. आनंद, आनंद काही दिसतो का, आनंदाचा फोटो काढता येतो, समाधानाचा फोटो काढता येतो, फोटो काढता येतो का. तुम्ही भूक लागली, भूक लागल्यानंतर खायला पदार्थ किती आहे याचा फोटो काढाल, पण भूक काय आहे याचा फोटो काढता येतो. तहान लागल्यानंतर पाणी किती आहे, कोको कोला पिता का थम्सअप पिता का काय पिता, मी एवढेच सांगतो. अजूनही बरेच काही आहे. तुम्हाला तहान भागवण्याकरता जे पदार्थ मिळतात त्या पदार्थाचे फोटो काढता येईल. तहानीचा फोटो काढता येतो का, शांतीचा फोटो काढता येतो का, समाधानाचा फोटो काढता येतो का. हे सगळं जे मिळते ना ते म्हणजे परमार्थ आहे. तुकोबाराय सांगतात की आम्हाला हेच मिळालं. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत असो, आनंदे निर्भर डुलत
आनंदे निर्भर संतांचे अनुभव. तुकोबा यांनी विचारलं काय मिळालं परमार्थ करून, काय मिळालं परमार्थ करून. तुकोबा म्हणतात की आमच्यापाशी इतका आनंद आहे, इतका आनंद आहे, नाही आनंदाची जोडा, त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या चरित्रावरून, त्यांच्या जीवनामधल्या प्रत्येक चर्येवरून आपल्याला लक्षात येते. महाराज बघा ना, केजाजी महाराजांचा फोटो बघा. जीवन समाधानानं, तृप्तीनं, शांतीनं परिपूर्ण भरलेलं दिसते. आपल्याकडं काय कमी आहे, काय कमी आहे आपल्याकडे? पण जीवनामध्ये ती अनुभूती येत नाही, जीवनामध्ये तो अनुभव येत नाही. तुकोबारायांच्या जीवनामध्ये तो अनुभव आहे, संतांच्या जीवनामध्ये तो अनुभव आहे. असं संतांनी काय केलं? तर्क तर केलाच नाही. तर्कवाल्याला आनंद मिळत नाही. गाजराचा हलवा कसा बनला याला अनुभव भेटत नाही. ज्यानं चव घेतली त्याला अनुभव भेटते. आणि हुशार लोक जे असतात ना, ते चव पहिले घेतात. ते गाजर कुठून आणले, मग साखर कोणती टाकली, बनारसी होती का साधी होती, तूप कोणतं होतं, म्हशीचं होतं का गाईचं होतं, हे 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 जे करत बसतात यांना काही नाही मिळत. एकानं खाऊन घेतली, त्याला चव भेटली, त्याला चव भेटली. त्यामुळे मोरारी बापूंनी फार सुंदर सांगितलं होतं. एक असाच जास्त शिकलेला होता, असाच जास्त शिकलेला होता. तो प्रत्येक गोष्टीत तर्क करायचा. प्रत्येक गोष्ट, कोणती गोष्ट असेल तर्क तर्क तर्क. बिचारा गावात आला, उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्यामध्ये ते जांभूळ येतात, जांभूळ जांभूळ आले. त्याच्या आईनं त्याला 2 जांभूळ खाण्यासाठी दिले, 2 जांभूळ खाण्यासाठी दिले. ते म्हणे आई हे जांभूळ किती आहे, हे जांभूळ किती आहे? ते म्हणे 2 आहेत ना. नाही म्हणे 3 आहेत, 3. कसे काय 3? हे म्हणे हे 1 आणि हे 2. 1 आणि 2 किती आहे? 1 आणि 2 3. ती बिचारी आई साधी होती. 3 कसे काय 3? तितक्यात बाप आला. बाप तो बाप होता आहे, बाप आहे ना शेवटी तो. ते म्हणे का हो, काय ग काय झालं? अहो म्हणे याला 2 जांभूळ दिले. हे म्हणते म्हणे 3 आहे. कसं काय? ते म्हणे 1 हे 2. 1 आणि 2 म्हणजे काय हरकत नाही, हे घे. हे 1 आहे ना, हे तू खा. 3 1 खाऊन घेतलं. हे दुसरं मी खाऊन घेतो. तिसरं यायला घरी. जे तर्क करतात ना त्यांना खायला काही भेटत नाही. त्याला गुंतवलं आलं. कशाला तर्क करायचा? बरं कोणी म्हणेल महाराज तुम्ही अभ्यास करता, तुमच्या मागे काही व्याप नाही, तुम्ही ब्रह्मचारी माणसं, तुम्ही शास्त्राचं अध्ययन करता, ज्ञानेश्वरी गाथेचं अध्ययन करता, आमच्या मागे इतका मोठा ताप आहे ना. तर तुमच्याकडे ताप असू द्या ना, पण तुमच्याकडे केजाजी महाराज आहे ना. केजाजी महाराजांनी परमार्थ केला इतकं तर कळते. ज्ञानोबारायांनी परमार्थ केला इतकं तर कळते. तुकोबारायांनी परमार्थ केला इतकं तर कळते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी परमार्थ केला इतकं तर कळते. गाडगे बाबांनी परमार्थ केला इतकं तर कळते. इतकं कळत नाही का? त्यांचं प्रेम कशावर आहे विचार करा या गोष्टी.
आणि मग या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि मी एक वाक्य बोलून गेलो होतो, परमार्थामध्ये आवड महत्वाची असते. आवड महत्वाची असते. या अभंगामध्ये तुकोबा यांनी काय आवडलं पाहिजे आणि काय नाही आवडलं पाहिजे दोन्ही विषय मांडलेले आहे. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, जो स्वतःला ज्ञानोबा तुकोबारायचा अनुयायी म्हणून घेतो, त्यांनी विचार करा की आमचं जीवन असं आहे का? संतही मृत्यू लोकामध्ये आले आणि आम्हीही मृत्यू लोकामध्ये आलो. आम्हाला काय आवडते आणि संतांना काय आवडते? संतांना काय आवडते? पहिल्या चरणात मृत्यू आवडते पारी, मृत्यू आवडते पारी, मृत्यू आवडते पारी, मृत्यू आवडते